श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 27 नोव्हेंबर वार आहे सोमवार आणि या दिवशी आलेली आहे त्रिपुरारी पौर्णिमा। कार्तिक शुक्ल पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा आणि या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवानी त्रिपुरासुराचा अंत केला होता आणि ज्याप्रमाणे भगवान शिवानी देवांवरती कृपा केली आणि त्रिपुरासुराचा अंत केला, अगदी देवांप्रमाणेच आपल्या जीवनातील सर्व अंधकार नकारात्मकता दूर व्हावी आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या निवारण्यासाठी म्हणून त्रिपुरारी पौर्णिमाचा हा जो दिवस आहे, तर या दिवशी भगवान शंकरांच्या मंदिरात किंवा आपल्या स्वतःच्या घरी दीपदान हे केलं जातं। म्हणजे आपल्याला 750 वातींचा मिळून एक दिवा हा लावायचा असतो। यावरचा सुद्धा डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत मी पुढे शेअर करणारच आहे। त्यामुळे तुम्हाला हा एक 750 वातींचा हा जो दिवा आहे किंवा हा जो उपाय आहे तर तो सुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे। तर पहा, या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त व्रत करण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे। त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या घरामध्ये 750 वातींचा एक दिवा हा लावायचा आहे। तर तो कसा लावायचा आहे आणि कोणत्या वाती लावायच्या आहेत तर ते सुद्धा तुमच्यासोबत मी सगळी डिटेल माहिती तुमच्यासोबत मी पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय उपाय महत्त्वाचा सांगणार आहे आणि उद्या कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमा आहे। तर आपल्याला सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे। यामुळे फक्त एक दिवसात कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल आणि फक्त 24 तासात तुमचं काम झालंच म्हणून समजा, असा हा उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, आपण जेव्हा विशिष्ट तिथींना जे काही उपाय करत असतो, जे काही सेवा करत असतो, तर त्याचं आपल्याला जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर फळ हे प्राप्त होत असतं। आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी दोष असतात आणि आपल्या कुंडलीमध्ये अशा प्रकारचे जर अनेक दोष असतील आणि त्यामुळे आपल्याला शनीचा जर त्रास होत असेल, राहू केतूचा त्रास होत असतो, त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये बघा अनेक प्रकारच्या इच्छा असतात। पण कधी कधी काय होतं की आपल्या मनातील इच्छा आपण भरपूर प्रयत्न करत असतो तर त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी, पण कधी कधी प्रयत्न करून सुद्धा आपल्या मनातील इच्छा या पूर्ण होत नाहीत। आणि जर आपल्या कुंडलीमधील शनी राहू केतू हे जे ग्रह आहेत तर ते मजबूत नसतील तर त्यामुळे आपण कितीही जरी प्रयत्न मेहनत आणि कष्ट केली तरी सुद्धा आपल्याला कोणत्या ना कोणत्या कामामध्ये यश प्राप्त होत नाही। अशा वेळी आपल्याला काही उपाय करणं हे गरजेचं असतं। तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये उपाय जो सांगणार आहे त्यामुळे तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण करण्यासाठी, त्याचप्रमाणे तुम्हाला जर काही दोष लागलेले असतील किंवा काही बाधा लागलेल्या असतील, तुमच्यामध्ये जर काही नकारात्मकता असेल तर ती दूर व्हावी आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी यासाठी उद्या त्रिपुरारी पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे तर तो आज होणार आहे। आज 26 नोव्हेंबरला वार आहे रविवार, तर आज हा त्रिपुरारी पौर्णिमेचा प्रारंभ होणार आहे आणि याची जी समाप्ती आहे तर ती उद्या होणार आहे। त्यामुळे तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला उद्या सकाळी करायचा आहे। आपल्या घरातील आपण सर्व जी कामं आहेत तर ती आज संध्याकाळी पूर्ण आवरून झाल्यानंतर तुम्हाला खडेमीठ घ्यायचं आहे आणि तुम्हाला नेहमी मी सांगत असते खडेमीठ आपल्या घरामध्ये असायलाच हवं। खडेमीठ तुम्हाला घ्यायचं आहे, एक वाटी तुम्हाला घ्यायची आहे। त्यानंतर काय करायचं आहे पहा, खडेमीठ तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला उतरवायचं आहे। म्हणजे थोडं थोडं खडेमीठ तुम्ही उजव्या हातात घ्या, तुमच्या एका व्यक्तीवरनं उतरवून ते वाटीमध्ये टाका, पुन्हा दुसरं खडेमीठ घ्या तुमच्या हातामध्ये आणि पुन्हा दुसऱ्या व्यक्तीवरनं तुम्हाला ते 7 वेळेला उतरवायचं आहे। अशा पद्धतीने तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं 7 वेळेला हे खडेमीठ तुम्हाला उतरवायचं आहे आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला ते टाकायचं आहे। आता ही वाटी जी आहे तर ती तुम्हाला खडेमीठ जे आपण ठेवलेलं आहे उतरवून, तर ती वाटी तुम्हाला तुमच्या घरातल्या अगदी लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत उतरवून झाल्यानंतर तुम्हाला हे मीठ उतरवून घेतल्यानंतर तुम्हाला त्या वाटीमध्ये ते घ्यायचं आहे। मीठ उतरवल्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या घरातल्या सदस्यांना किंवा मुलांना जर काही दोष लागलेले असतील, जर त्यांच्यामध्ये काही नकारात्मकता असेल, काही करणीबाधा जर कोणी केलेली असेल, शत्रुबाधा असेल, शत्रुपीडा असेल, शनी राहू केतू यासारखे जर काही प्रॉब्लेम्स असतील तर ते संपूर्णपणे नष्ट होतील। आणि त्यानंतर ही जी मिठाची वाटी आहे तर ती तुम्हाला तुमच्या कोणत्याही रूममध्ये किंवा तुमच्या कोणत्याही रूममध्ये तुम्ही दक्षिण दिशेला ठेवून द्यायची आहे।
संपूर्ण रात्रभर तुम्हाला तिथे ती दक्षिण दिशेला ठेवायची आहे आणि सकाळी उठल्यानंतर उद्या सकाळी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सोमवारी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला आंघोळीला जायच्या आधी आंघोळीला गेल्यानंतर तुम्हाला आपण ज्या वाटीमध्ये रात्री मीठ ठेवलेलं आहे तर त्यातलं वाटीमधलं त्या चिमूटभर तुम्हाला मीठ घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे। आणि यानंतर दुसरी सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे तुळशीचं पान किंवा तुळशीच्या ज्या मंजुळा असतात तर त्या तुम्हाला आवर्जून तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत। तुळशीची पानं टाका, 2 टाकली तरीही चालतील किंवा थोड्याशा मंजुळा टाकल्या तरीही चालतील। तर तुळशीची पानं किंवा तुळशीच्या मंजुळा तुम्हाला जे काही शक्य होईल तर ते तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचं आहे। यानंतर दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे बेलपत्र। एक बेलपत्र सुद्धा तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। चिमूटभर हळद सुद्धा तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायला अजिबात विसरायचं नाहीये। तर या ज्या सर्व वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत। कारण पहा, वर्षातून फक्त आपल्याला एकदाच हा उपाय करता येतो। त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपण फक्त भगवान शंकरांना तुळशीपत्र अर्पण करू शकतो आणि भगवान श्री हरी विष्णूंना आपण बेलपत्र अर्पण करू शकतो। म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा या पूर्ण होतात। आणि हा जो दिवस आहे म्हणजे ही जी पौर्णिमा आहे तर या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या जीवनातील देवांप्रमाणे आपल्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी भरपूर काही उपाय हे केले जातात। तर आता हळद का टाकायची आहे पहा, हळद म्हणजे ही भगवान श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि म्हणजे या ज्या पिवळ्या रंगाच्या वस्तू आहेत तर त्या भगवान श्री हरी विष्णूंना खूप प्रिय आहेत। आणि जेव्हा आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकतो तेव्हा आपल्या शरीरातील जे काही दोष आहेत तर ते संपूर्णपणे दूर होत असतात आणि पैशाबाबतच्या सर्व ज्या काही आपल्या आयुष्यामधल्या अडचणी आहेत तर त्या सुद्धा दूर होतात। त्यामुळे आपल्याला जी पिवळी हळद आहे तर ती आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे। आता तुमच्याकडे जर खडे मीठ नसेल तर मग तुम्ही बारीक मीठ सुद्धा घेतलं तरीही चालेल, काहीच हरकत नाही। आता एवढ्या ज्या वस्तू तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे। आंघोळ करत असताना बरेच जण चुकीच्या पद्धतीने आंघोळ करत असतात। जसं की आपण आंघोळ करताना सर्वप्रथम एक मग भरून आपल्याला उजव्या खांद्यावरती घ्यायचा आहे, दुसरा मग भरून आपल्याला डाव्या खांद्यावरती ओतायचा आहे, त्यानंतर आपल्याला तिसरा मग आपल्या डोक्यावरती पाणी घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण आंघोळ करायची आहे। चुकीच्या पद्धतीने गुडघ्यावरती पाणी घेऊन किंवा डायरेक्ट डोक्यावरती आपण जर पाणी घेत असू तर अशी आंघोळ आपल्याला कधीही करायची नाहीये। यामुळे सुद्धा आपल्याला अनेक प्रकारचे दोष हे लागू शकतात। त्याचप्रमाणे तुम्हाला जर समजा आज रात्री म्हणजे 26 नोव्हेंबरला आज रात्री रविवारी तुम्हाला प्रत्येक व्यक्तीवर मीठ उतरवणं शक्य नाही झालं किंवा तुमच्या लक्षात नाही राहिलं आणि तुम्ही जर व्हिडिओ हा म्हणजे उशिरा पाहिला असेल, लेट पाहिला असेल तर मग अशा वेळेला काय करायचं आहे, त्याच दिवशी म्हणजे उद्या सकाळी सुद्धा म्हणजे तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आंघोळ करताना चिमूटभर मीठ घ्या आणि तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून द्या किंवा मग हे मीठ तुम्ही उतरवून वगैरे घेण्याची सुद्धा काही गरज नाही आहे। बरणीमधून तुम्हाला डायरेक्ट चिमूटभर मीठ घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। तुमच्याकडे बारीक मीठ असेल, जाड मीठ नसेल तर मग तुम्ही बारीक मीठ सुद्धा वापरू शकता। तर अशा पद्धतीने आवर्जून तुम्हाला हा उपाय करायचा आहे। उद्याची पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची आणि मोठी पौर्णिमा आहे, त्यामुळे घरातील सर्व सदस्यांनी हा उपाय नक्की करायचा आहे। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।